आपलं ब्लश ऑन, येस फाउंडेशन, सॉरी मॉइश्चरायझर, प्रायमर आणि कलर करेक्टर नंतर येतं पुढची स्टेप ही फाउंडेशन. सो फाउंडेशन यूज केल्यानंतर आपण पावडर, टॅल्गम पावडर, कुठलाही पावडर आपण यूज करतो. त्यानंतर आपण ब्लश ऑन यूज करतो. फॅट चिक्स असतात त्याला थोडे लिफ्ट करण्यासाठी हा ब्लश ऑनचा यूज होतो. आणि ब्लश हे खूप मस्त असं सुपर्ब अशी प्रोसेसिंग आहे. मी चेहऱ्याला ब्लश केल्यानंतर मी हसल्यावर माझे चिक्स बोन तसेही दिसतात, पण मला खूप आवडतं ब्लश ऑन अप्लाय करायला, कारण त्याच्यामुळे छान चेहऱ्याला असं मस्त रोझी पिंकिश आणि असं मस्त पीची लुक येतो. सो येस, अँड द थर्ड यूज ऑफ लिपस्टिक इज आयलिड, आय शॅडो. आयलिडवर जे आपण यूज करतो. सो तुम्ही बघू शकता, पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघायलाच नाही कोणता शेड यूज केलेला आहे आणि काय. सो बोलताना आपले जे मुवमेंट्स होतात डोळ्यांच्या त्या खूप छान अशा शाईन होतात आणि आपले आयलिड्स असे छान शाईन करतात आणि तेही खूप आपला हा इम्पॉर्टंट भाग आहे आपल्या चेहऱ्याचा, आपले आयलिड डोळ्यावरचा भाग. सो तो पण असा छान दिसायला हवा. सो तिथे पण आपण छान रोजच्या ह्याच्यामध्ये आपण लिपस्टिक आपण ॲज अ आयशॅडो म्हणून यूज करू शकतो. सो देन द नेक्स्ट, कारण आपले डोळ्यावरचा वरचा आणि डोळ्याचा खालचा भाग हा थोडाफार काळा आणि थोडाफार डार्क असतो. सो त्याला छान जिवंतपणा देण्यासाठी आपण आयशॅडो हे यूज केलं पाहिजे. सो लिपस्टिक जर तुम्हाला माहीतच आहे, लिपस्टिकचा उपयोग हा लिप्स शेड म्हणून यूज होतोच. सो अँड नेक्स्ट फिफ्थ यूज ऑफ लिपस्टिक इज कॉन्टोरिंग. येस, सो कॉन्टोरिंगसाठीही आपण लिपस्टिक यूज करू शकतो. सो असे 5 वेगवेगळे फायदे आणि 5 वेगवेगळे यूजेस आहे आपल्या लिपस्टिकचे, जे मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपला संपूर्ण मेकअप हा लिपस्टिकने होऊ शकतो. सो पुढे पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सो चला सुरू करूया. सगळ्यात आधी मी सेटाफिलचा माझा मॉइश्चरायझर घेतले आहे, जे माझ्या मुलीसाठी मी यूज करते स्पेशली. सो स्पॉट करून घेते. माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मी जास्त मॉइश्चरायझर यूज करत नाही. नंतर कॅल्सर CAN हे प्रायमर आहे, ते थोडं घेऊया. डॉट्स. प्रायमर ही खूप इम्पॉर्टंट असं फॅक्टर आहे मेकअपमधलं, ज्यामुळे मेकअप लॉंग लास्टिंग राहतो, केकी होत नाही, फिनिश लुक येतं, मेकअप छान सेटल होतो या प्रायमरमुळे. सो जस्ट ग्रॅब दॅट. ओके, सो लिप्स आपण मॉइश्चर करून घेऊया. लिप बाम मी आधी लावून ठेवते. हे हिमालयाचं लिप बाम आहे, जे खूप स्वस्त आणि मस्त आहे. सो द मेन स्टेप, सगळ्यात पहिलं लिपस्टिकचा यूज म्हणजे कलर करेक्टर, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं कलर करेक्शन, ॲज अ कन्सिलर म्हणून आपण ही लिपस्टिक यूज करणार आहे. सो ही लॅक्मे ॲब्सोल्यूटचा हा न्यूड शेड आहे, जो तुम्ही बघू शकता. यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क सर्कल्स आहे डोळ्याच्या खाली, जे माझे पोर्स आहेत, ब्लॅक स्पॉट्स आहे ज्याला आपण डिस्कलरेशन म्हणतो, त्याच्यानंतर रेड स्पॉट असतात, कोणाला ॲक्ने असतं खूप सारे, सो हे लपवतं. सो आपण लिपस्टिकचाही खूप चांगल्याने यूज करू शकतो. तुम्ही पिंक लिपस्टिक घेऊ शकता, ऑरेंज करेक्टर जे आपण यूज करतो त्यासाठी तुम्ही ऑरेंज लिपस्टिक घेऊ शकता. सो यामुळे आपले जे चेहऱ्यावरचे जे पण काही पिगमेंटेशन आहेत ते सगळे हाईड होतात. सो लिपस्टिकचा आपण हा यूज करू शकतो ॲज अ कलर करेक्टर, ॲज अ कन्सिलर. सो तुम्ही बघू शकता हे जवळजवळ माझ्या स्किनच्या टेक्स्चर, स्किन टोनशी मॅच करते. सो ही न्यूड लिपस्टिक परत एकदा मी तुम्हाला दाखवते. सो ह्याचा मी वापर केला आहे. हवं ते तुम्ही ऑरेंज, पिंक, हलकंसं एकदम रेड लिपस्टिक असणार तुमच्याकडे, पिंक नसेल तर तुम्ही हलकं एकदम रेड लिपस्टिक घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर मिक्स करा आणि मग ते तुम्ही तिथे लावू शकता. सो ओके, तो नाव द टाईम ऑफ फाउंडेशन अँड एनी म्हणजे मूस फाउंडेशन तुम्ही घेऊ शकता, फाउंडेशन तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे BB क्रीम असेल, CC क्रीम असेल त्याचा तुम्ही उपयोग करू शकता, और कन्सिलर जरी असेल तरी तुम्ही कन्सिलरचा वापर हा फाउंडेशनसारखा करू शकता. सो तुम्हाला हवं असेल तर माझ्याकडे कन्सिलर पण आहे आणि मूज फाउंडेशन आहे आणि फाउंडेशन पण आहे. हे वेट अँड वाईल्डचं फाउंडेशन आहे, जे गोल्डन बीच हा शेड आहे त्याच्यामध्ये, आणि 9 to 5 लॅक्मेचं हे वेटलेस मूज फाउंडेशन आहे, जे मी एका मागच्या व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे. सो ही क्रीम आहे. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे कन्सिलर्स आहे जे बीज शेडमध्ये आहे. सो एका भागाला मी कन्सिलर लावून फाउंडेशनचं लुक देते आणि एका भागाला मी फाउंडेशन लावते. सो आपण बघूया. सर कन्सिलर लावण्याची पद्धत म्हणजे डोळ्याच्या खाली जिथे तुम्ही कन्सील केलं आहे, लिपस्टिक अप्लाय केली आहे, तिथे फक्त थोडं हलक्या ह्याच्याने कन्सील करा, नाकाच्या इथे विसरू नका.
सो आणि आपली हाताची सोपी पद्धत, हाताने त्याला डॅब 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 हलकं हलकं. कन्सिलरचा आणि फाउंडेशनचा योग्य शेड तुमच्या स्किन टेक्स्चरनुसार, स्किन टोननुसार निवडणे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मेकअप हा कॅकी, ॲशी, पॅची असा होतो आणि आपण म्हणतो खूप पॅचेस दिसतात, काळा चेहरा दिसतो, मग तो ॲशी होतो. म्हणजे सिगरेटची ॲश ज्या कलरची असते, ग्रेश थोडासा होतो. सो फाउंडेशनचा जो काही शेड आहे तो योग्य निवडणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. सो असा हा आपला चेहरा फाउंडेशन नॅचरल लुकमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर मी वेट अँड वाईल्ड हे फाउंडेशन यूज करते. सो याला मस्त असा स्पॅच्युला आहे. सो जसं आपण तिथे यूज केलं एका साईडला तसंच, कारण इथे मी नॅचरल लुक हे दाखवते आहे, कारण हे फाउंडेशन आहे आणि फाउंडेशन हेवी कव्हरेज देतं ॲज यू नो. सो आपण हलक्या पद्धतीने ह्याला थोडं डॅब आणि थोडं ड्रॅग. ओके. सो असा हा मी दोन्ही पद्धतीने माझा चेहरा कन्सील करून नंतर त्यावर मी फाउंडेशन अप्लाय केला आहे. सो एक भाग जो आहे मी तो कन्सिलरने कन्सील केला आहे, त्याला फाउंडेशन लुक दिला आहे आणि एका भागाला मी फाउंडेशन लावलं आहे. हवं तर तुम्ही तुमच्याकडे असलेली कुठलीही क्रीम लावू शकता जो तुम्ही डेली बेसिसवर यूज करता. बीबी क्रीम, सीसी क्रीम, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट जे वेट कॉम्पॅक्ट असतं, जे फाउंडेशन मिक्स असतं, किंवा कुठलेही तुम्ही जे यूज करता ते तुम्ही लावू शकता. किंवा आपण रोज ऑफिसला जातो, वर्किंग असतो, किंवा कुठे छोट्या मोठ्या पार्टीला, किंवा रोज आपण कसा डेली मेकअप करायचा, हलका मेकअप इन द सेन्स हलकं जे पण काही आपण टचअप करून जातो. सो जस्ट तुम्ही इथे कन्सिलर जस्ट इथे जिथे आपले डार्क स्पॉट आहे किंवा जो चेहऱ्यावरचा भाग आपल्याला थोडा छान असा लाईटर करायचा आहे, तिथे आपण थोडंफार कन्सिलर और फाउंडेशन और क्रीम यूज केला, दॅट्स इट. सो आपण डोळ्याच्या वरचा भाग जी आयलिड म्हणतो तो विसरलेला आहो, तो बघा कळून येतं की हा काळा भाग दिसतोय आणि बाकी कन्सील केलेलं दिसतोय. सो इथे विसरू नका. ओ सॉरी, मी दोन्ही साईडला तेच लावलं. सो हा इथे लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट स्टेप इज ऑलवेज पावडर. तुम्ही टॅल्कम पावडर यूज करा, तुम्ही कुठलाही पावडर, पॉन्ड्स पावडर असेल, कुठलाही पावडर कॉम्पॅक्ट तुम्ही यूज करू शकता तुमच्याकडे असलेला, तोही तुमच्या शेडनुसारच हवा आहे. हा स्टारचा कॉम्पॅक्ट आहे. स्टार ही खूप मस्त परवडणारी एक कंपनी आहे. सो मी हलकं हलकं लावते, जसं मला पावडर जास्त आवडत नाही. सो माझी ऑइली स्किन असूनही मला पावडर जास्त आवडत नाही. सो हलका हलका मी तो लावला आहे. त्याला जस्ट मी असं, माझ्याकडे ब्रश आहे पण कसा आपण हाताने छान सुंदर फ्लॉलेस असा स्मूथ मेकअप करू शकतो हे मला दाखवायचं आहे. सो मी पावडर अशा हलक्या हाताने डॅब डॅब डॅब. जर तुम्ही ड्रॅग केलं तर तुमचं फाउंडेशन पूर्ण खाली येणार, पूर्ण इकडे तिकडे पसरणार, तो ड्रॅग होणार, ते पोझिशनवरून हलणार त्याच्या जागेवरून. सो तसा पॅच दिसतो निसटलेला की जिथून फाउंडेशन गेलेलं आहे. शकता कुठेही तुमचा लिपस्टिकचा डाग किंवा कुठेही कन्सील केलेलं लिपस्टिक दिसत नाही आहे. सो मी न्यूड लिपस्टिक शेड घेतला ह्याच्यासाठी, कारण मला जास्त डार्क सर्कल्स किंवा जास्त ब्लॅक स्पॉट्स असे नाही आहे. सो मी तो न्यूड शेड घेतला. हवं तुमच्याकडे पिंक असल्यावर तुम्ही पिंक पण लावू शकता. असे फाउंडेशनच्या खाली ते लपून जातं, नो वरीज. सो असं ते खूप छान वर्क करतं. नाव द सेकंड यूज ऑफ लिपस्टिक, दॅट इज हे परत तोच शेड आहे, सेम शेड मी घेते आहे आयलिड. सो तुम्हाला वाटत असेल आयलिडला लावायची काय गरज आहे आपण डेली ह्याच्यावर, पण ट्रस्ट मी खूप छान लुक देतं. आपण जेव्हा बोलताना डोळे खाली करतो किंवा डोळे वर करतो किंवा जे मुवमेंट्स होते किंवा आपले डोळे जे बोलतात त्याच्यानंतर जे आपल्या पापण्या खाली होतात, सो त्याचा एक वेगळा लुक, वेगळा इफेक्ट हा येतो, ट्रस्ट मी. आणि ते शाईन करतात आयलिड. यू कॅन सी, मी फक्त हा स्किन कलर न्यूड कलर हा लावलेला आहे, तरी त्याच्यामध्ये ते डोळे खूप छान लुक देतात, खूप छान चमकतात, शाईन करतात. आणि सी, जस्ट सी, मला माहीत नाही फारसा फरक दिसणार नाही. सो मी दुसरं शेड, सो ही वेट अँड वाईल्ड ची लिपस्टिक आहे, खूप स्वस्त आहे. 200, 250 असं काहीतरी, 220 अशी काहीतरी प्राईस आहे त्याची. सो मी ही ऑनलाईन मागवलेली. ह्याचं थोडंसं असं पर्पल शेड आहे. सो मी ही घेते. ही बघा, ही खूप डार्क होईल. सो मी फक्त हलक्या हाताने थोडी इथे लावते जेंटली, आणि याला जेंटली सगळीकडे पसरवून घ्यायचं.
तुम्हाला वाटेल हा डार्क शेड आहे, पण जेव्हा आपण ब्लेंड करतो, स्मर्ज करतो, तेव्हा ते जास्त असं डार्क लुक देत नाही, ब्राईट लुक देत नाही. सो आणि छान दिसतं. पिंकिश असे तुमचे आयलिड देणार. कुठलंही लिपस्टिक तुमच्याकडे असलेलं तुम्ही लावू शकता. नॉट पर्टिक्युलर की हेच शेड लावा, तोच शेड लावा. हवं तुम्हाला वाटत असेल की जास्त दिसतंय आयलिड किंवा जास्त वाटतंय कलर, सो परत तो न्यूड किंवा मग तुम्ही मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही यूज करा. वरून तुम्ही सपोज आता तुम्हाला वाटतंय की हा शेड ब्राईट झाला आहे किंवा जास्त वाटतोय मला, तर सिम्पल स्टेप आहे. तुमच्याकडे असलेला कुठलाही पावडर, टॅल्कम पावडर किंवा कुठलाही पावडर घ्यायचा आणि त्याच्यावर जस्ट डॅब करायचं. सो शेड हा थोडासा लाईटर होतो ॲज यू सी. इझी आहे, पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरायची गरज नसते लिपस्टिकचा. नाव द थर्ड यूज ऑफ ब्लशिंग. येस, सो ब्लश ऑन म्हणून आपण हे लिपस्टिक यूज करू शकतो. हवं तुम्ही सेम शेड घ्या, नो प्रॉब्लेम आहे. ते जे थोडंसं लाईटर न्यूड पीच पिंक आहे, जे आता जवळजवळ संपलेलं आहे. फेसेस कॅनडाचं लिपशेड आहे, काहीतरी 800 or 900 असेल. सो पटापट आपण त्याला स्मर्ज करायचं. ब्लशमुळे जे आपले फ्लॅट चिक्स असतात, जो आपला पडलेला चेहरा असतो, तो त्याला छान लुक येतं आणि तो वर येतो. सो छान फीचर्स दिसतात. सी, माझा ब्लश ऑन ऑलरेडी मी चप्पे आहे आणि त्याच्यामध्ये ब्लश ऑनमुळे माझे चिक्स हे जिवंत होतात, लुक येतं त्याला. सो असे छान आपले चिक्स बोलके होतात आणि आपल्या एका चेहऱ्याला छान रोझी पिंकिश पीच असा एक लुक येतो. सो असं छान पद्धतीने आपण लिपस्टिकचा यूज केलेला आहे. अँड द नेक्स्ट इज नाव कॉन्टोरिंग. सो येस, कॉन्टोरिंगसुद्धा हे लिपस्टिकने होऊ शकतं. सो कॉन्टोरिंगसाठी आपण जास्तीत जास्त हा ब्राऊन शेड यूज करतो ब्रॉन्झिंग आणि कॉन्टोरिंगसाठी. सो कॉन्टोरिंग हे शॅडो क्रिएट करते, आपले जे फीचर्स आहेत ते डिफाईन करतात. सपोज मला ही जॉ लाईन, माझा डबल चीन आणि माझा हा भाग ब्रॉड आहे, सो हा भाग थोडासा लपला जातो, शॅडो क्रिएट होते आणि हा भाग माझा थीन वाटतो. सो आपण जास्त डीपमध्ये जाऊ नको. सो कॉन्टोरिंग आपण करूया आणि कॉन्टोरिंगसाठी मी परत LA कलर्सचं हे ब्राऊन शेड यूज करते. त्यासाठी कॉन्टोरिंगसाठी आपण हा भाग इथे थोडंसं नाकाच्या साईडला, माझा ब्रॉड असल्यामुळे मी थोडं कॉन्टोरिंग माझं खाली घेते. त्यानंतर जॉ लाईन अँड द फोरहेड माझं हे थोडं खूप असं मोठं नाही आहे. सो फोरहेड जर का मोठं सपाट असं असेल तर त्यासाठी ते सपाट भाग आपला छोटा करण्यासाठी सुद्धा आपण कॉन्टोरिंग हे भाग यूज करू शकतो. सो जस्ट स्मज इट, ब्लेंड इट इव्हनली. सो ती लाईन दिसायला नको, ब्लेंड वेल. जे फीचर्स आहेत आपले ते छान असं कॉन्टोरिंगमुळे डिफाईन होतात, रिकग्नाइज होतात. सो नाक सरळ दिसतं, शाईन करतं. असं खूप लोक मला विचारतात की कशामुळे. सो ते असतं हे आपण इथे जेव्हा कॉन्टोरिंग करतो, इथे नाकाला हा टी झोन आहे, इथे नाकाला जेव्हा कॉन्टोरिंग करतो तेव्हा इथे शॅडो क्रिएट होते आणि आपला जो हा वरचा भाग आहे तो सरळ दिसतो. सो जेव्हा मी ते हायलायटर अप्लाय करेन तेव्हा तुम्हाला कळेल की नाक किती सरळ आणि शाईन करतं. सो ते ह्याच्यामुळे कॉन्टोरिंग आणि हायलायटरमुळे. हे आहे आपला. अँड द लास्ट इज लिपस्टिक. सो आय एम टेकिंग दिस लिपस्टिक. एनी लिपस्टिक यू कॅन टेक. ओके, सो लिपस्टिक मी अप्लाय केली आहे. परत तुम्हाला एक ट्रिक सांगते. जर का तुम्हाला वाटत असेल परत की आपली लिपस्टिक जरा डार्क झाली आहे किंवा ग्लॉसी दिसते आहे आणि कुठेही गेले, सपोज आपण ऑफिसमध्ये गेलो, चहा पितोय किंवा कुठेही कपड्याला, ओढणीला, रुमाला ती लिपस्टिक जिथे आपण जातो तिथे लागू शकते. सो परत द ट्रिक ऑफ पावडर, सुपर वर्क, डॅब इट, स्टेक इट अँड डॅब इट. सो विश्वास ठेवा, तुमचं लिपस्टिक जे आहे ते मॅट लुक देतं ह्याच्यामुळे. आणि असेल की माझं जी लिपस्टिक आहे ती किती ग्लॉसी आणि किती डार्क होती. सो मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा मी हीच ट्रिक यूज करते, पटापट होऊ शकते. सो ही ट्रिक आहे. सो असे हे आपले 5 पद्धतीने आपण लिपस्टिकचा खूप चांगल्या पद्धतीने मेकअपमध्ये यूज करू शकतो. झटापट पटपट आणि सोप्या पद्धतीने पटापट आपला आपण रेडी होऊ शकतो. तुम्ही बघू शकता, नाही काही जास्त वाटतंय ना ब्लशिंग जास्त वाटतंय.
सो हा आपला छान नॅचरल सॉफ्ट फ्लॉलेस असा लिपस्टिकच्या उपयोगाने आपला ऑल ओव्हर मेकअप झालेला आहे. सो लिपस्टिक ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि लिपस्टिकने आपण आपला संपूर्ण असा जवळजवळ मेकअप करू शकतो. सो असा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणलेला आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि बाकीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ छान अशा मस्त सुपरफुल कंटेंट आणि कन्सेप्ट घेऊन तुमच्यासमोर येणार. सो बाय बाय, टेक केअर, सी यू.